तर आजच्या मसाल्याचे सिक्रेट म्हणजे हा चुटकीभर मसाला, हा गरम मसाला आहे आणि हा मसाला मी घरीच केलेला आहे आणि हा मालवणी मसाला आहे. तर मालवणी मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला आत्ताच सांगितली काही दिवसापूर्वी. तर आज मी आपल्याला स्पेशल काजू करी ही रेसिपी करून दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण की मी यात जे मसाले टाकलेले आहे ते कमी साहित्य टाकून ही भाजी केलेली आहे, पण अप्रतिम चवीची ही भाजी होते. आणि यात काय काय इन्ग्रीडियंट्स मी टाकले की ज्याच्यामुळे आपली भाजी अगदी रेस्टॉरंटपेक्षाही चांगल्या चवीची झाली. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर काजू करी करण्यासाठी 4 व्यक्तींसाठी आपल्याला काजू करी करायची आहे. तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहे, 4 टमाटर घेतलेले आहे. आणि आता कांदे सोलून घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे कांदा आणि टमाटर, आणि त्याचे आपल्याला मध्यम आकाराचे चॉप करून घ्यायचे आहे. आणि तव्यावरच थोडंसं तेल टाकून, म्हणजे एक अर्धा टेबलस्पून मी यात तेल टाकून कांदा आणि टमाटर फ्राय करून घेतलेले आहे. तव्यावरच आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे आहे. आणि त्यातच मी इथे पाव वाटी रोस्टेड काजू टाकलेले आहे. आता घरी रोस्टेड होते म्हणून, किंवा आपण कुठलेही चांगल्या क्वालिटीचे काजू घेऊ शकतो, मात्र ते मध्ये त्या खराब तर नाही ना, तर ते निवडून घ्यायचे. आणि आता हा आपला मसाला शिजवतानाच त्यातच 7-8 मी लसूण पाकळ्या टाकलेला आहे आणि अगदी 2 ते 3 इंच आलं आपल्याला त्यात किसून टाकायचं आहे. आणि हे सुद्धा कांदा टमाटर बरोबर परतून घ्यायचे आहे, म्हणजे आलं, लसूण, कांदा, टमाटर आणि काजू. तर हे सगळं एकत्रित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि नंतर हे मिश्रण थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून त्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. फाईन पेस्टच करायला पाहिजे बरं का, तरच ती भाजीला एक क्रीमी असं टेक्स्चर येतं. आता आपण भाजी फोडणी देऊया. तर भाजी करण्यासाठी, काजू करी करण्यासाठी आपण बटर किंवा घरी साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला अगदी आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येणार आहे, रिच होणार आहे आपली ही भाजी. तर बघा मी किती कमी असं तूप टाकलेलं आहे. यात काही खूप तुपाचा वापर न करता सुद्धा छान अशी भाजी होणार आहे. आता त्यातच मी तेजपान टाकलेलं आहे आणि हे तेजपान आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला त्यात काजू फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे साधारण 1 वाटी काजू मी फ्राय करून घेतलेले आहे. तर हे चांगले आपल्याला आपला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे, म्हणजे खरपूस असे थोडे फ्राय करून घ्यायचे. नंतर आपल्याला त्यात अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे आणि अगदी थोडंसं 1 चुटकीभर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. जास्त गरम मसाला टाकायचा नाही बरं का. आणि साधारण 1 ते 1.5 चम्मच यात मालवणी मसाला टाकायचा आहे. तर मालवणी मसाल्याची रेसिपी मी आपल्याला सांगितलेलीच आहे. तर मालवणी मसाला सुद्धा कसा झाला हा मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का, कारण तुमच्या कमेंट्सच मला आणखी चांगल्या चांगल्या रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहित करतात. आता आपण त्यातच जी आपण कांदा टमाटरची पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे. आणि नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हा मसाला आपला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे तुपाचा किती कमी वापर केला आहे, तरी सुद्धा आपल्या भाजीला खूपच छान अशी चव येते. आणि कलर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आता काजू करी म्हटले की आपल्याला पाणी जे आहे ते खूप टाकायचं नाही. तर ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण केलं होतं तर त्यातच थोडं पाणी टाकून मी
यात टाकलेलं आहे. ते विसळून घेतलं भांडं आणि मसाल्याचंच असल्यामुळे तो मसाला वेस्ट जाऊ नये म्हणून तेच पाणी मी या ग्रेव्हीमध्ये यूज केलेलं आहे. आता घट्टसर वाटलं म्हणून मी आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर ही ग्रेव्ही जी आहे आपण बघतोच रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ती खूप पातळ अशी नसते, थोडी घट्टसरच असते. तर आपण आपल्या चॉईसनुसार त्यात पाणी टाकू शकतो. आता ही आपली झाली ग्रेव्ही. आता याला एकच वाफ काढून घ्यायची आहे आणि आपली ही ग्रेव्ही आता तयार आहे. तर नंतर आपण कोथिंबीर पेरून गरम गरम नान किंवा पराठ्याबरोबर ही काजू करी आपण सर्व करू शकतो. ही काजू करी केल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्या घरूनच चांगल्या कमेंट्स येतील की ही भाजी जी आहे ती रेस्टॉरंटमधनं मागवली का वगैरे. तर अशी ही स्पेशल काजू करी आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पहिल्यांदा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.